विठ्ठल विठ्ठल कुंडली गणहरे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ की जय. लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळे बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा सकळांसी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तो कामने नामा पासी चारी मुक्ती ऐसे बहुत ग्रंथी बोलिले विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणतात महाराज कित्येक वेळ झाला तुम्ही नुसतं भजन करा नामस्मरण करा नामस्मरण करा. तुम्ही सांगायला लागलं तुम्हाला काय वेळ लागलं का काय? मला वेळ नाही लागलं. संतांनी जे सांगितलं तेच मी सांगण्याचं काम करतो. ते एकमेव कारण म्हणजे जगामध्ये सगळ्यात सार गोष्ट तुम्ही परमार्थ करताय ना करावं. तुम्ही असं म्हणू ना की लोक काय म्हणते फक्त भजन करा नामस्मरण करा त्याच्यामध्येच बघा सुख आहे. भगवंताच्या भजनामध्ये जेवढं सुख आहे ना तेवढं कशामध्येच नाही. भगवंताच्या नामस्मरणामध्ये जेवढं सुख आहे ना तुम्हाला कशामध्येच भेटणार नाही. बघा अहो करोडो रुपयाची तुमची प्रॉपर्टी असू द्या ते मी काय सांगतो बंगला असू द्या गाडी असू द्या प्रॉपर्टी असू द्या काही असू द्या पण त्या घराला घरपण कधी येतं माहिती आहे का? ज्या वेळेस त्या बंगल्यामध्ये देवघर जेव्हा असतं ना त्यावेळेस त्या घराला शोभा आहे. त्या अंगणामध्ये जेव्हा तुळस असते ना तेव्हा त्या श्रीमंताच्या घराला शोभा आहे. बघा श्रीमंत माणूस तेव्हा समजला जातो. एखाद्याच्या गाडीवरून त्यांना श्रीमंत समजत जाऊ नका. एखाद्याच्या बंगल्यावरून त्याला श्रीमंत समजत जाऊ नका. जगाच्या पाठीवर सर्वात श्रीमंत कुटुंब जर कोणतं असेल ना ज्याच्या गोठ्यामध्ये गाय ज्याच्या दारामध्ये तुळस आणि ज्याच्या आईवडिलाच्या चेहऱ्यावरती सतत हास्य आणि समाधान आहे ना जगाच्या पाठीवरती सर्वात श्रीमंत कुटुंब ते काय म्हणते. हास्य आणि समाधान असलं पाहिजे बघो. पैसा कोण कमत नाही. तुम्हाला सांगू का पैसा वाला सुद्धा तडफड करतोय आणि गरीब सुद्धा तडफड करतोय. गरीब सुद्धा देवाकडे काहीतरी मागतोय आणि श्रीमंत सुद्धा देवाकडे काहीतरी मागतोय. पण गरीब आहे का गरीब मंदिराच्या बाहेर देवाला मागतो आणि श्रीमंत आज जाऊन देवाला मागतो. बघा फरक आहे. तुम्हाला सांगू का चोरवाटा ना आपल्याला मंदिरातील मूर्तीपर्यंत घेऊन जातील. बघा बरं का चोरवाटा देवाच्या मूर्तीपर्यंत घेऊन जातील पण देवाच्या अंतकरणापर्यंत आपल्याला चोरवाटा घेऊन जाऊ शकत नाही. अंतकरणामध्ये भगवंताच्या जर घर करायचं असेल ना तुम्हाला जगाच्या पाठीवरती एकच काम करावं लागेल. तुम्हाला चांगलं जगावं लागेल. बघा चांगलं जगण्याचं काम कोणी केलं? चांगलं जगण्याचं काम केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. चांगलं जगण्याचं काम केलं धर्मवीर संभाजी महाराजांनी. म्हणून तर चंद्रसूर्य असेपर्यंत त्यांची कीर्ती हो. चांगली माणसं चांगली काम करतात ना त्यांची उत्तम कीर्ती पाठीमागे शिल्लक राहत असे. उगाच कोणाची कीर्ती पाठीमागे शिल्लक राहत नसते हो. बघा चांगलं काम केलं साधू संतांनी आपलं मराठवाड्याचं भाग्य समजतो. आपल्या मराठवाड्यामध्ये राष्ट्रसंत भगवान बाबांसारखे ऐश्वर्य संपन्न साधू महात्मे जन्माला आले अवताराला आले. वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराजांसारखे साधू महात्मे अवताराला आले आणि आपल्यासारख्या सामान्य जीवाचं कल्याण करून गेले. माफी मागून बोलतो हे साधू महात्मे जर आपल्या मराठवाड्यामध्ये जर होऊन गेले नसते ना अहो जगाचा मालक खूप चतुर आहे हो. त्यांनी बघा सामान्य साधू नाही जन्माला घातले सामान्य साधू नाही अवताराला घातले. एक म्हणजे कडक वैराग्यवान म्हणजे वामनभाऊ महाराज रागीट स्वभावाचे आणि दुसरे म्हणजे शांत स्वभावाचे वैराग्यमूर्ती भगवान बाबा. त्या काळी तुम्हाला सांगू का भाऊबाबा एकत्र जायचे. कोणतंही कार्य करायचं म्हटलं आपल्या परिसरामध्ये भाऊबाबा एकत्र जायचे. त्या काळी एखाद्या माईमाऊलीची जर अडीअडचण असेल एखाद्या पुरुषाची जर अडीअडचण असेल ना ती लोक बाबांकडे जायचे. बाबांना दुःख सांगायचे. वामनभाऊ महाराजांसमोर कोण जात नव्हतं कारण की वामनभाऊ महाराज म्हणजे असे कडक वैराग्यवान स्वभावाचे होते. मुखातून शब्द जो निघायचा ना तो खरा होत नव्हता. तो जगाच्या मालकाला खरा करावा लागत होता. ही संतांची ताकद असते बघा. कारण की रिद्धी सिद्धी त्यांच्या दासी. रिद्धी सिद्धी दासी असते तो मुखातून शब्द बाहेर पडावा तो खरा ठरायचा. आमच्या इकडे खेडेगाव होतं त्या गावी वामनभाऊ महाराजांचं दुसऱ्या दिवशी कीर्तन आणि आदल्या दिवशी
मंडप लावण्याचं काम चालू होतं आणि चावडीसमोर मंडप, एक जणाच्या दुकानासमोर मंडपाची झालर जात होती. तो दुकानदार म्हणला, माझ्या दुकानासमोर मंडप लावू नका, मला अडचण तयार होते. तो मंडपवाला वैतागला, गडावरती गेला, म्हणे भाऊ तुमचं उद्या कीर्तन आहे. पण तो मंडपवाला मंडप लावून द्यायना. भाऊ म्हटले, हा धर्माच्या कार्यामध्ये अडथळा आणतोय. भाऊ म्हणते, हा परमार्थामध्ये अडथळा आणतोय ना, नको लाव त्याच्या दुकानासमोर मंडप, त्याला जायला रस्ता ठेव. भाऊ फक्त म्हणे त्याला जायला रस्ता ठेव. दुसऱ्या दिवशी त्याचं मड गेलं तिथून. ही सद्गुरू वामनभाऊ महाराजांच्या वाणीतली ताकद होती महाराज. भाऊ फक्त म्हणे त्याला जायला रस्ता ठेवा, त्याचं मड गेलं तिथून. ही भाऊची ताकद होती. आजकालच्या आमच्यासारख्या महाराजांनी म्हणावं बरं, त्याला जायला रस्ता ठेवा. होय आई, महाराज जाईन तिथून आधी, पण समोरचा जायचं नाही. एक वाक्य सांगून जातो, मुखातून शब्द बाहेर निघलेला खरा ठरायला तेवढी वाणीमध्ये ताकद असावी लागते, तेवढं तप असावं लागतं, तेवढी साधना असावी लागते, तेवढी भगवंताप्रती श्रद्धा असावी लागते, तेवढा अधिकार असावा लागतो, तेवढी तप असावं लागतं, तेव्हा मुखातून शब्द बाहेर निघलेला खरा ठरतो. ते भाऊच्या मुखातला शब्द होता, तो बाहेर पडला आणि तो खरा ठरला. आजकालच्या आमच्यासारख्या महाराजाच्या मुखातून शब्द बाहेर पडतो, तो काय खरा ठरतोय वय? पाठीमागच्या वर्षी मला दिंडीत भेटलं होतं एक जण, म्हणे खाडे महाराज बरंच चाललंय का, मला तुमचं दर्शन घ्यायचं. म्हणलं ठीक आहे, मला आशीर्वाद द्याल का? हो. मी म्हटलं जा, तुझं कल्याण होईल. त्या दिवशी मला ते भेटलं. मी म्हटलं बरं चाललंय का? ते म्हणला 10 एकर इकलं. त्याला काय आशीर्वाद दिलता? तुझं कल्याण होईल. त्याने काय केलं? 10 एकर इकलं. आमच्यासारख्या महाराजाचा कुठं आशीर्वाद खरा ठरतोय? पाठीमागच्या वर्षी ते दिंडीत भेटलं होतं, त्याचं वाटोळं झालं. 10 एकर इकलं. आमचा आशीर्वाद खरा ठरत नाही. नवीन लग्न झालेलं जोडपं माझ्याकडे आलं, म्हणे महाराज ही माझी मिसेस कळती ना, जानवर ते बायको. तू म्हणला हिला 7वा महिना आहे. मी म्हटलं बरं, तुमच्या पावरती 500 रुपये ठेवल्यात. मी म्हटलं बरं, सांगा हिला पोरगा होईन का पोरगी? मग मला कळालं हे 500 रुपये सोनोग्राफीचे आहेत म्हणून. त्याला मी सांगितलं जा, तुला पोरगा होईन. तू म्हणे महाराज पोरगा नाही झालं. मी म्हणलं पोरगी नक्की होईन. पोरगा नाही तर पोरगी दोन्हीपैकी काहीतरी होईनच ना. बरं पोरगा होईन का पोरगी होईन का कळायला मी काय देव ऋषी आहे का मी काय डॉक्टर आहे? ते डॉक्टरला कळतं बघा. सोनोग्राफी केल्याच्यानंतर पोरगा होईन का पोरगी. हा डॉक्टर सुद्धा आता असे झालेत, नवीन डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये गेलं, जाताना ते हरणबुक्का सोबत घेऊन गेलं. ते पेशंट घाबरलं, डॉक्टर हा हरणबुक्का कशासाठी आणला हो? ते डॉक्टर म्हणलं हे माझं पहिलंच ऑपरेशन आहे, सक्सेस झालं तर मला, नाही तर तुला. विनोद कळायला सुद्धा 5Gचं नेटवर्क लागतं महाराज. आणि असं मध्ये मध्ये थोडीशी फवारणी करावी लागती, तेव्हा किडे मरतात. काय वरले? कांद्यावरले, यांच्यावरले नाही. हां असं बघा, फवारणी करावं लागेल. बरोबर असं आहे बघा. मी काय सांगत होतो, वाणीत ताकद होती. आमच्यासारख्याच्या मुखातून शब्द बाहेर निघालेला खरा ठरत नाही, पण ते साधू महात्म्याच्या मुखातून निघालेला शब्द आहे तो खराच ठरत होता. ही साधू महात्मे आपल्या कल्याणासाठी, आपल्या उद्धारासाठी येत असतात. म्हणून तर साधू महात्म्याने दिलेल्या मार्गावर आपण चालत जायचं असं, दुसऱ्याकडून भरकटत नसायचं. साधू महात्म्याने आपल्याला चांगला मार्ग दाखवला, चांगला आपल्याला भजनाची संधी दिली, म्हणून वेळोवेळी आपण त्या भगवंताचं भजन केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आणि भजनाची संधी प्राप्त करून दिली. भजन आपण करायचं, पण भजन करत असताना मोडकं तोडकं भजन करून चालणार नाही. भावनेने श्रद्धेने भजन केलं पाहिजे. नाहीतर म्हणतात ना, भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुकेना. भजन चांगलं असलं पाहिजे, त्या भजनामध्ये भाव असला पाहिजे, त्या भजनामध्ये गोडवा असला पाहिजे. पण सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही कसं भजन करा चालेल, पण हळूहळू गोडी, एकदा का गोडी निर्माण झाली ना, एकदा का आवड निर्माण झाली ना, आपण त्याच्यामध्ये एकरूप व्हायला लागतो बघा. बरोबर ना? एकरूप व्हायला झालं ना, आपल्या चित्ताला समाधान लागतं. आणि चित्ताला समाधान लागण्याचं एकमेव कारण म्हणजे भगवंताचं नाम, नामस्मरण आहे बघा. आणि महाराज हे भगवंताच्या नामस्मरणाचा अधिकार साधुमात्म्याने सगळ्याला देऊन टाकला आहे बघा. हां सगळ्याला, कोणी या शुद्ध होऊन जा, कोणी या नामस्मरण करा, याचा अधिकार सगळ्याला दिलाय बघा. याचा अधिकार बघा माकडाला सुद्धा दिलाय, पक्ष्याला सुद्धा दिलाय, प्राण्याला सुद्धा दिलाय. तू भजन कर, मी प्राप्त होईल. कारण की सगळे त्या भगवान परमात्म्याचे अंश आहेत. फक्त बुद्धी आपल्याकडं आहे, बोलणं आपल्याकडं आहे. बोल म्हणजे मुख. आपण या तोंडानं चांगलंच बोललं पाहिजे बघा. चांगलं कसं बोललं पाहिजे? चांगलं म्हणजे चांगलंच बोललं पाहिजे. साच आणि मवाळ मितुले निरसाळ, शब्द जैसे कुल्लोळ अमृताची. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. चांगलं बोललं पाहिजे. चांगलं बोलणं आपल्यासोबत येतं, चांगलं जगणं आपल्यासोबत येतं. नाही तर काहीचं तोंड लय फटकळ असतं, आहे का नाही फटकळ? तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते, नाख्या बीडला याड हाणते, असंच आहे ना.
तोंड लय फटकळ बघा, फटकळ तोंड काय कामाचं नाही बघा. इतकं फटकळ तोंड असतं, इतकं फटकळ तोंड असतं. नवरा बायको दुकानामध्ये गेले, कपड्याच्या दुकानामध्ये, नागपंचमीच्या सणाला नवरा म्हटला बायकोला तुला साडी घेऊ. बायकोला आनंद झाला, तिने काढली 11,000ची साडी. दुकानदाराने बिल केलं, नवीनच दुकान टाकलं होतं. दुकानदार म्हणे मॅडम 11,000 रुपये बिल झालं, 11,000 रुपये. ती बायको काय बोलन तिचा तपास नाही महाराज. ती म्हणली दुकानदार जरा हिशेबाने पैसे घेत जा, 5 वर्ष झालं तुमच्या दुकानात साड्या घेते, जरा हिशेबाने पैसे घ्या. तो म्हणला महाराज तुम्ही तुमच्या बायकोला परत काय दुकानात आणू नका, ही साडी फुकाट नाही, पण परत हिचं काय तोंड मला दाखवू नका. मी 1 महिना झालं दुकान टाकलेलं नाही, म्हणते 5 वर्ष झालं तुमच्या दुकानात साड्या घेते, हिच्या तोंडाला काय आला पेळ आहे का नाही. काय महाराज बाया कुठं काय बोलतील ह्याचा ताळमेळ नाही. सचिन महाराज नवीन लग्न झालेलं जोडपं लोणावळ्याला फिरायला गेलं, तो धबधबा बघितला आणि धबधबा बघून नवरा बायकोला म्हणतोय अरे काय किती निथळ पाणी वाहतोय बरं, किती भारी धबधबा आहे. बायको म्हणते इथं जर धुणं आणलं असतं ना लय खळाखळा निघला असतं. काय बाया आहे ती महाराज, लय चॅप्टर आहेत बघा. आणि या बायावरती विश्वास ठेवायचंच काम नाही राहिलं. विठ्ठल विठ्ठल जीवनाच्या पाठीवरती जगत असताना बघा माणसानं 2 गोष्टीवरती विश्वास ठेवला पाहिजे, 2 गोष्टीवरती विश्वास नाही ठेवला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे माणसाने या देहावरती मुळीच विश्वास ठेवू नये. क्षणभंगुरा नाही बरवसा, कधी काळ येईन आणि आपल्याला घेऊन जाईन याची गॅरंटी नाही. देहावरती विश्वास ठेवू नका. दुसरी गोष्ट म्हणजे माणसाने बायकोवरती मुळीच विश्वास ठेवू नये. ही माझ्या भाषा नाही, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भाषा आहे. तुकडोजी महाराज म्हणतात तू म्हणशील बायका पोर ती तुझ्या मागची चोर, अन मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर. तू घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे, हात लावून नशिबाला करडतोस ठाई ठाई. संसारा पायी त्या संसारा पायी, तू म्हणशील घरदार हे इथंच राहत सार, मेल्यावरती तुझं गावाबाहेर घर. तू घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे, हात लावून नशिबाला करडतोस ठाई ठाई. संसारा पायी या संसारा पायी, पिंगळा महाद्वारे बोले बोलतो देखा पिंगळा महाद्वारे. पूर्वीचा काळ आठवा. पूर्वीच्या काळी ही परंपरा जोपासून ठेवण्याचं काम केलंय संतांनी, परंपरा घालून दिली. पूर्वीच्या काळी आपल्या दारामध्ये पिंगळा यायचा दुपारी 2 वाजता. काय झालं असं यायला 2 वाजता येत होता का? पाट यायचा आपल्याला जागा करण्यासाठी. आता जागा रे भाई नो जागा करण्यासाठी यायचा. सकाळ सकाळी वासुदेव यायचा, रामाच्या पारी हरिनाम बोला, सकाळ सकाळी हरिनाम बोला. वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला. यायची काय जुनी भारी परंपरा होती महाराज. आता आपल्याला पिंगळा बघायला भेटत नाही. आता जर एखाद्याला म्हणलं ना होय तुला पिंगळा माहिती आहे का? पिंगळा तुला फक्त मुंगळाच माहिती, तुला कायच पिंगळा माहिती. त्याचं तरी काय दोष, त्याला 8 वाजता उठायची सवय आणि पिंगळा पाटच यायचं आणि पाटच निघून जायचा. आता काळ बदललाय, आता पाट दारात पिंगळा येत नाही. अमोल महाराज पाट दारात बटरवाला येतो. बटर घ्या बटर घ्या बटर घ्या बटर घ्या बटर घ्या बटर घ्या. काळ बदललाय ना. अहो पूर्वीचा काळ आठवा, सुंदर काळ होता. माय मावल्या हांड्याव हांडा लांबून येरीवरून पाणी आणायच्या का नाही. आता काळ बदललाय, आता किचनच्या वट्ट्यावर पाणी आलंय बघा. आपल्यासारखे महाराज मंडळी जर घरी गेले ना आपल्याला पाणी देणार नाहीत, डायरेक्ट नळाची नळीच घ्यायची, महाराजाच्या तोंडात खुपसायची. काय पिजी तर पिऊन झाल्या नळ बंद करून निघून जाय. इतका काळ बदललाय महाराज. लय महाराज काळाचं लय बदललाय का नाही काळ. काळानुसार आपण जरूर बदलावं.
मी प्रत्येक वेळी वाक्य सांगत असतो, काळानुसार माणसानं जरूर बदलावं, पण काळानुसार बदलत असताना आपण आपल्या संस्कृतीला विसरता कामा नाही. संस्कृती जपून ठेवण्याचं काम आपल्या संप्रदायाने केलं आहे. म्हणून संप्रदायाचे आपण पाईक आहोत ना, म्हणून संप्रदायाने जसं आपल्याला साकड घातली, जशी आपल्याला परंपरा घालून दिले ना, त्या परंपरेने चालणारे आपण माणसं आहे. म्हणून एकदा सर्वांनी भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा 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 रखुमाई, झालं भजन? काय भजन करताय अहो? एवढं महाराज तुम्ही असे खुल्ले पाहिजेत भजन करताना, नामस्मरण करताना. या भजनाचा फार प्रभाव होतो महाराज, कारण की या भजनानं, या नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे ना, ती ताकद आपल्यासारख्या माणसाला कळाली नाही महाराज. ती ताकद कळली साक्षात महादेवाला. नामे जपता चंद्रमोळी. चंद्रमोळी म्हणजे साक्षात महादेवजी तारता येतो. मग आपण सारखे का तरणार नाहीत? या भगवंताच्या नामस्मरणाची ताकद. नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. अहो महाराज, भगवंताचं नाम हे आपल्याला तारणार आहे. नारद मुनीजींची भेट झाली, असं म्हणायची, एक माणूस मारायचा आणि एक खडा रान टाकायचा, अशी म्हणत होती. 7 रान भरले होते. तुम्ही बघायला होत्या का? भरले होते? अहो काय उपात्या पुराण उलट्या वाजायच्या. मग त्या काळी एवढे माणसं होतेच कुठं? अरे 7 रान खड्याने भरले म्हणजे एका खड्यात किती असतील? काय उगा पोथ्या वाजायच्या. आज आपण नाही का म्हणत तो पापाचा गाडा भरलाय, तसं पापाचा गाडा भरला होता. पण योगायोगानं संतांची भेट झाली, नारद मुनीजींची भेट झाली, आणि नारद मुनीजींचं सुद्धा शिकार करायला लागले. नारद मुनीजींना मारायला धावले. नारद मुनी म्हणले, तू हे सगळं जे करतोय कशासाठी करतोय? मी माझ्या बायका मुलासाठी करतो. बायका मुलासाठी? अरे हे तू पापाची गोष्ट करतो, तू पाप करतोयस. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. तू मला काप, मला मार, एक काम सांगतो तेवढं कर. तू घरी जा, तुझ्या मुलाला विचार, तू एवढं जे पाप करतोय, तुझ्या पापामध्ये ते भागीदारी आहात का? तुझ्या बायकोला विचार, तू पापामध्ये भागीदारी आहेस का? असं म्हटल्याच्या नंतर घरी जावं. पण जायच्या आधी नारद मुनीजींना बांधून ठेवलं बघा. विश्वास नव्हता त्या माणसाचा कोणावरती. विठ्ठल विठ्ठल बांधून ठेवलं. घरी गेले आणि आपल्या पत्नीला विचारलं, होय ग, मी एवढा खाटाटोप करतो, एवढे माणसं मारतो, सोनं बिनं लुटून त्यांच्या गळ्यातला आणतो, आपल्या घराचा उदरनिर्वाह करतो, माझं एवढं पाप झालंय, माझ्या पापामध्ये तू भागीदारी आहेस का? ती म्हणली, मी तुमच्या पापामध्ये भागीदारी नाही बा, तुमच्या पुण्यामध्ये जरूर भागीदारी.
बघा माई माऊल्या आपल्या पुण्यामध्ये भागीदारी असतात, पापामध्ये नसतात. बघा नवऱ्याने कीर्तनाला जावं आणि बायकोनं घरी बसून कीर्तन ऐकावं किंवा ऐकू नये, तिने झोप काढावं घरी, तरी नवऱ्याला जेवढं पुण्य भेटलंय ना, नवऱ्यातलं 50% पुण्य माई माऊलीला घरी बसल्या भेटतंय. मग आता तुम्ही सगळ्यांनी घरी जाऊन नवऱ्याला पाठवून द्या, बसल्या बसल्या 50% पुण्य भेटतंय. आणि आता सरकारने भारी केले, 50% यांना फुकट केलंय. केलंय ना, आरक्षण दिलंय ना 50%, मग फायदा घ्या ना. महाराज पापामध्ये भागीदारी नाहीत बघा, पुण्यामध्ये जरूर भागीदारी आहेत. हे माय मावल्याची लय सरकारने मजा केली महाराज. यशिष्ट तिकीट फुकट केलंय. लाडकी बहीण का, अहो लाडकी बहिणी यांना दिली, इतकी लाडकी बहिणी, इतकी लाडकी बहिणी. आपण गावचा सप्ताह करतो ना, माई पुरुष मंडळीला विनंती, तुम्ही तुमच्या खिशात आता हात घालू नका. आपल्या बायकोकडून फक्त 1 महिन्याचा पगार घ्या, गावचा सप्ताह पार पडन बघा. सप्ताह पार पडन, सप्ताह गावचा पडन का नाही? खरं आहे महाराज, दिले पाहिजेत बरं का सप्त्याला पैसे, पण काय करावं, हप्ताचा आला नाही हो. काय करावं, मस्जिद आहे देण्याची, पण काय करावं, हप्ता आला नाही असं म्हणते. अरे काय करावं, एक जणीला काय झालं, सख्या जावा होत्या, मोठ्या जावाला 3,000 रुपये आले 2 महिन्याचे, आणि बारक्या जावाला पैसेच आले नाहीत. तिने गाणंच रचलं, ती म्हणली, सांग ना देवी माझ्या भावाला, लाडक्या भावाला 1,500 नाही आले मला, फॉर्म भरला गावाच्या आधी, अजून आहे पेंडिंग मध्ये. 3,000 आले मोठ्या जावाला, 1,500 नाही आले मला. काय करावं महाराज, बायांना पगार भेटला नाही म्हणून रुसून बसल्यात. 2-2 दिवस जेवल्या नाही, पगार लवकर पडला नाही. तर या बाय आहेत. विनोदाचा भाग सोडून द्या, पण सांगण्याचं तात्पर्य एक महाराज, ते आपल्या पुण्यामध्ये भागीदारी आहेत पण पापामध्ये भागीदारी नाहीत. पश्चाताप झाला, माझी पत्नी, इतक्या दिवस मी केलेलं पाप, माझ्या पापामध्ये भागीदारी नाही, पुण्यामध्ये भागीदारी आहे. पश्चाताप झाला, अहंकार गळून पडला. नारद मुनीजींचं दर्शन घेतलं, म्हणे महाराज तुम्ही बोलले तसं झालं, माझ्या पापामध्ये माझी पत्नी भागीदारी नाही बघा. असं म्हटल्याच्या नंतर नारद मुनीजींना बांधलेलं सोडलं. नारद मुनीजींनी लावून या हात कुरवाळेला माता, संतांची भेट झाली आणि तिथंच तपश्चर्याला बसले, संसाराचा त्याग केला, नामस्मरणाला बसले. अहो समाधीस्थ इतके झाले, पर त्यांच्या समाधीचं वारुळ तयार झालं. परत जग भ्रमंती करत असताना नारद मुनीजींना एका वारुळामध्ये आवाज यायला लागला. त्या ठिकाणी कदाचित मी काही दिवसापूर्वी इथं आलतो, त्यांनी भजन केलंय, कदाचित ते तर नाहीत. अहो ते वारुळ तयार झालं होतं. परत मस्तकावरती हात ठेवला, वारुळावरून प्रगट झाले, वारुळामधून समाधीस्थ असणारे बाहेर आले आणि तिथून पुढून काय केलं महाराज, नामाचा महिमा इतका मोठा आहे, नामस्मरणाचा अधिकार एवढा मोठा आहे, एवढं पाप करून देखील लिहिले रामायण राम आदी आदी, लिहिले रामायण राम आदी, लिहिले रामायण राम आदी, लिहिले राम आदी. काय महाराज ख्याती, प्रभू श्रीरामचंद्र जन्माला यायच्या अगोदर रामायण लिहिलं. एवढा नामाचा महिमा, एवढा नामस्मरणाची जर ताकद आहे, तर आपण तर त्यांचे एवढं तर पाप केलं नसेल ना? केलं का त्यांचे? तर बा आपण एवढे तर नाही, लय ते लय 2-3 बॅलर संपेले असतील, 4-5 कोंबड्या संपेल्या असतील, 5-6 आहे की नाही, 5-6 नाही ना. तुम्ही नाही, लोक लय डेंजर आहे ते. आता लय ट्रेंड निर्माण झालाय, यावंच लागतंय, नात करते का काय, इतकं एवढे तिकडं तेवढे. महाराज पापाची भागीदारी होऊ नका हो. मला सांगा, आपला जीव आहे, आपल्या जीवासारखा समोरचा पण जीव आहे हो. मला सांगा, आपल्याला ठेच लागली तरी इतकी वेदना होते, तर त्या प्राण्याला किती वेदना होत असेल. आपण सर्व त्या भगवंताची लेकरं आहोत. आपल्याला प्रत्येक योनीमध्ये जावं लागतं. एक योनी कोटी फेरा, 84 लक्ष योनी, त्याच्यामध्ये सगळ्या योनीतील आपल्याला जन्म आहे. अरे तू टेन्शन घेऊ नको, तुला सुद्धा तेच करावं लागेल. तू दुसऱ्याला कापलं ना, तुला सुद्धा एक ना दिवस कापणार आहे. टेन्शन घेऊ नको. म्हणून पापाची भागीदारी होऊ नका, पुण्याची भागीदारी व्हा. म्हणून आपलं भाग्य समजतो, तुम्ही तेवढा भव्यदिव्य कीर्तन महोत्सवामध्ये तुम्ही सामील झालात. पूर्वजन्मीचं काहीतरी तुमचं पुण्य आहे. नाही तर एवढी जगावरती एवढी मोठी हानी आली, कोरोनाचं संकट आलं होतं, या संकटामधून आपण वाचलो, दुरून आलो येतवरी. एवढ्या संकटामध्ये वाचून आपण कीर्तन महोत्सवाला उपस्थित आहात ना, हे काहीतरी आपलं पूर्वजन्मीचं पुण्य आहे. नाही तर श्रीमंत माणूस सुद्धा तिथेच गेला आणि गरीब माणूस सुद्धा तिथंच गेलाय. गर्व कोणत्या गोष्टीचा करताय? पैशाला किंमत नव्हती हो तिथं.
1 कोटी घ्या पण माझ्या बापाला वाचवा. अहो गरीब वाचत होता पण श्रीमंत वाचत नव्हता. जगाच्या दरबारामध्ये देर है पण अंधेर नाही हे. जगाचा मालक तो चतुर आहे महाराज. उशीर आहे पण उशिरा का होईना जगाचा मालक आपल्यावरती लक्ष ठेवून जरूर आहे महाराज. गर्व कोणत्या गोष्टीचा करू नका माय म्हणून मी प्रत्येक वेळा सांगत असतो. श्रीमंतीचा गर्व कधी माणसानं करायचा नसतो. गरीबी आले तर माणसाने कधी लाजायचं नसतं. श्रीमंती आले तर माणसाने कधी माजायचं नसतं गड्या. श्रीमंती फार काळ नसते हो. वेळ प्रत्येकाची असते. श्रीमंती फार काळ नसते. सचिन दादा तुम्ही किती श्रीमंत व्हावो पण तुमचे जर पाय जमिनीवरती असतील ना, तुम्ही माणसात जर असाल ना तर तुमच्या श्रीमंतीला किंमत आहे महाराज. गर्व कोणत्या गोष्टीचा करू नका. अहो श्रीमंतीपेक्षा गरीब माणसं फार चांगले. तुम्हाला सांगू का, श्रीमंताच्या घरी जेवण करायला जा, श्रीमंताच्या जेवणापेक्षा गरीबाचं जेवण चांगलं असतं महाराज. आमचा योग येतो श्रीमंताच्या घरी जेवण करायला मुंबई पुण्याला जायचा. आमच्या ताटामध्ये अर्धी चपाती असू द्या सचिन दादा, ते म्हणतात महाराज काही हवं का, काही हवं का. अरे काही वाढलंच नाही तर काय डोंबाला खावं का. वाढत नाही ती इष्ट शुद्धपणाचं म्हणतात काही हवं का, हवं का, हवं का. अरे काही वाढलंच नाही तर काय खावं महाराज. गरीबाच्या घरी तुम्ही जेवण करायला जा, ताटामध्ये अर्धी भाकर असू द्या. महाराज तुम्हाला कीर्तन करायचे, तुम्ही अजून अर्धी भाकर घ्या, तुम्ही खा. बळच टाकणारी माय माऊली ती गरीबाची. गरीबाच्या घरी चहा जरी प्याला ना आपण तरी कपातून बशीत चहा येतो. आपल्याला शुगर असली ना तरी म्हणते महाराज भगुल्यातातून चहा शिल्लक आहे थोडासा घ्या. श्रीमंताच्या घरी तसं नसतं. एकटाच कप येतो अखिल भारतीय गोसावी संघटनेचा अध्यक्ष. त्याच्यात बघावं लागतं दिलंय का खोकल्याचं औषध आहे. असं धोत्राचा सोगा असं वर करावं लागतं, डोकावं लागतं. अर्धाच कप येतो. आता काय करावं. आणि त्यात काय काय ते कपाला दांडी सुद्धा नसती, सगळा मोकळा असतो बघा तो. ए महाराज श्रीमंतीतला आणि गरिबीमधला फरक आहे. तुम्हाला सांगू का, श्रीमंत माणूस सोन्याच्या पलंगावरती झोपू द्या, गरीब माणूस लोखंडाच्या बाजावरती झोपू द्या, दोघांच्या बिछाण्यात जरूर फरक आहे आई. दोघांची झोप मात्र एक आहे हो महाराज. श्रीमंताच्या उशाला कितीही महागाची उशी असू द्या तरी त्याला झोप लागत नाही. एकदा फॅनकडेच बघन, एकदा खिडकीकडेच बघन. येते का काय, कोण येते का काय, येते का काय. अरे त्याला झोपेच्या गोळ्या दिल्या तरी ते झोपत नाही. पण गरीबाच्या उशाला दगड असू द्या तरी गरीब झोपी जाते हो. हे श्रीमंतीमधला आणि गरिबीमधला फरक आहे. काय सांगू तुम्हाला महाराज. अहो श्रीमंतीमधला आणि गरिबीमधला फरक. श्रीमंत माणूस सुद्धा तिथंच जातोय आणि गरीब माणूस सुद्धा तिथंच जाणार आहे. गर्व कोणत्या गोष्टीचा करू नका. अहंकार सोडावं. तुकोबाराय म्हणतात अहंकार नाडी येला तुका म्हणे वाया गेला. ज्याचा अहंकार गेला ना तो देवच झालाय बघा. अहो माणसानं हत्ती होऊन जगण्यापेक्षा माणसानं मुंगी होऊन साखर खाल्लेलं काही पण बरं. लहान होऊन माणसानं नम्र होऊन शिकायचं. जो नम्र झाला भूता तेने कोंडेले अनंता. लहान होऊन माणसानं मोठं व्हायला शिकायचं. आपल्यापेक्षा वयाने जो मोठा आहे ना त्याला आदर द्यायला शिका. आपल्यापेक्षा ज्ञानान श्रेष्ठ आहे ना त्याचं दर्शन घ्यायला शिका. अहो मोठ्याला कधी किंमत देत जाऊ. तुम्हाला सांगू का, दुसऱ्याचं कौतुक करायला, दुसऱ्याला आपल्यापेक्षा मोठं मानायला, दुसऱ्यासाठी टाळी वाजवायला आधी स्वतःचं काळीज मोठं असावं लागतं. तेव्हा आपण दुसऱ्याला मोठं मानायला शिकवतो. कधी कधी दुसऱ्याला मोठं मानायला शिकवतो. मृदुंगाचार्याने मृदुंग चांगला वाजवला. परमादान परमश्रद्धेय सचिन महाराज देवडीकर वडवणी तालुक्यातलं व्यक्तिमत्व आहे. सुंदर पक्वाच वाजवतात. त्यांनी कधीतरी आपण कौतुक केलं पाहिजे. वाक्य सांगून जाईन तुम्हाला. निर्जीव कातड्यावरती जेव्हा सजीव हाताने थाप टाकले जाते तेव्हा सगळे सजीव कातडे डोलायला लागतात ना. ही मृदंगाचार्याची ताकद असते. कधी कधी कौतुक करायला शिका. आणि आपण कौतुक केल्यानं आपलं काय कमी होणार आहे का काही. कौतुक करायला शिका, दुसऱ्याला मोठं मानायला शिका, आपले विचार स्वच्छ ठेवायला शिका. बघा माणसाचे कपडे स्वच्छ असण्यापेक्षा माणसाचे विचार स्वच्छ असले पाहिजे. माणसाचे नाही तर नाही निर्मळ मन तर काय करील साबण. स्वच्छ विचार ठेवा, काही कमी पडणार नाही. नाहीतर महाराज शेजारच्यानी बंगला बांधला आणि आपल्या पोटात दुखायला लागलं. ते दवाखान्यात गेलं, महिना झालं पोटातच दुखते, दुखायचंच राहीना. मी म्हणलं मावशी तुमचा केव्हापासून पोटात दुखते. ते म्हणले शेजारच्यानी बंगला बांधला तेव्हापासून पोटात दुखते. महाराज इतके माणसं जळकी आहेत ना. प्रगती भावकीला तर कधी देखतच नसते बघा. भावकीला गावकीला. म्हणून माणसाला जीवन जगायचं आहे, ज्याला परमार्थ करायचा आहे, ज्याला राजकारण करायचं आहे बघा, ज्याला समाजात एक चांगलं स्थान निर्माण करायचं आहे ना, त्यांनी भावकीच्या आणि गावकीच्या कधीच नादी लागू नये. त्यांनी स्वतःच बघा. मोठ्या विचाराची माणसं कधी गावात येतात आणि कधी निघून जातात हे कोणालाच कळालं नाही. मोठ्या माणसाचे विचारच उच्च असतात तेव्हा मोठी माणसं ही मोठीच माणसं असतात बघा. विचार बलवान असले पाहिजे. तसे आपण चांगल्या विचारची माणसं आहात की एवढ्या भव्यदिव्य कीर्तनामध्ये आपण उपस्थित आहात. म्हणून मी प्रत्येक वेळा सांगत असतो माणसानं,
मी प्रत्येक वेळा सांगत असतो, माणसानं बदल घडवून असला पाहिजे, जीवनामध्ये बदल घडवला पाहिजे. का बदल घडवला पाहिजे? हे जग ना हे कलियुग आहे. हे तर दळणवळणाच्या याच्यामध्ये आपण सतत डेव्हलपमेंट होत चाललेत. माणसं हळूहळू बदलत चाललेत. माणसं पहिल्यासारखी राहिली नाहीत. बघा पूर्वीची किती परंपरा होती. बघा माई मावल्याच्या सगळ्याच्या डोक्यावरती पदर आहे ना, आता पदरसुद्धा राहिला नाही. डोक्यावरती पदर राहिला नाही. शहरामध्ये आम्ही जातो, जीन्स पॅन्ट घालण्याची फॅशन आली हो, कपडे लहान घालण्याची फॅशन आली. पूर्वी ना आम्ही शाळेत जायचो ना, 4थी 5वीला होतो ना, आमची माई यायची आणि आमच्या पाठीमागं ना असं थिगळ जोडायची. आम्ही त्या थिगळाने झेंडावंदनाला जायचो. पण त्यावेळेस परिस्थिती आम्हाला शिकून जायची. परिस्थिती माणसाला शिकवते बघा, परिस्थिती माणसाला घडवती. म्हणून माणसानं अडचणीच्या काळामध्ये जी आपली माणसं आहेत ना, अडचणीच्या काळामध्ये ज्यांनी आपल्याला साथ दिली ना, त्यांची साथ आपण कधीच सोडायची नसते. आणि अडचणीच्या काळामध्ये येणारं व्यक्तिमत्व असतं ना, तो आपला मित्र असतो बघा. म्हणून माणसानं मित्र चांगले ठेवले पाहिजे बघा. माणसानं 100 मित्र ठेवून काही कामाचं नाही. अडचणीच्या काळात मैत्रीची साथ देणारा मित्र आपला असला पाहिजे. तुम्हाला सांगू का, माणसानं मैत्री केली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखी आणि बाजीप्रभू देशपांडेंसारखी, जीवनाच्या भागीदारीमध्ये साथ देणारी. आणि माणसाची मैत्री असली पाहिजे कवी कलशासारखी आणि छत्रपती शंभूराजांसारखी मरणाच्या भागीदारीमध्ये सुद्धा हिस्सा मागणारी अशी माणसाची मैत्री असली पाहिजे. म्हणून मैत्रीचं नाकं टिकवण्याचं तेच काम करीत असतात. म्हणून महाराज आपल्या हक्काचं व्यक्तिमत्व कोण आहे सांगू का, आपलं आडी अडचण सांगायला घरचे नसतात, एक योग्य तो मित्रच असतो. म्हणून चांगलं वागा चला, चांगलं तर आपली माणसं मोठी करत जा. विठ्ठल विठ्ठल अंधश्रद्धा डोक्यातून काढून जाऊ. माणसाने अंधश्रद्धा डोक्यातून काढली ना, माणूस चांगला जगतो. जगामध्ये श्रद्धेला किंमत आहे, अंधश्रद्धेला किंमत नाही. लोक म्हणतात चपला गेल्यावर 7.5 जाते, चपला गेल्यावर 7.5 जात नाही, 500 रुपयाला काम लागते बा. मी बाहेरल्या राज्यामध्ये कीर्तनाला गेलो तर माझ्या गणपतीच्या परेडला विमानाने, आणि कीर्तनाला गेलो काय झालं, माझी चप्पल गेली. माझी चप्पल गेल्यानंतर एक जण आलं म्हणे, आई हो तुमची गेली की हो. पहिला फोन घेतला आणि घरी आईला फोन केला, बायको नाही मला, त्या बायकोला सुद्धा फोन केला असता. मग म्हणतोय चप्पल, ही भाषा बघा, चप्पल गेल्यावर 7.5 जात नाही बघा, चप्पल गेल्यावर 550 रुपयाला काम लागतं. परवा दिवशी आमच्या ड्रायव्हरची चप्पल गेली. म्हणलं आता जाऊ दे चप्पल, तो मागची 7.5 गेली. तो म्हणे महाराज परवाच घेतली की राहू. मी म्हणलं जाऊ दे मग हान एखादी चांगल्याची बघून. बरं त्यांनी हानली माझी गेली. आता गाडीत बसून बघितल्याच्या नंतर त्याच्या पायात माझी चप्पल निघली. तुला म्हणलं माझी चप्पल घावली होती होय. तो म्हणे महाराज तुम्ही नाही म्हणलं एखाद्या चांगल्याची बघून हान, तुम्हीच चांगले दिसले महाराज. हे असं आहे बघा, अंधश्रद्धा काढून टाका. मी काय म्हणतो, लोक म्हणतात मांजर आडवी गेले म्हणजे 7.5. मी म्हणतो तुम्हाला 10 मांजरी आडव्या जाऊन द्या, निश्चित तुमचं काम होईल. पण एक माणूस आडवा गेल्याच्या नंतर गावचा सप्ताह बंद पडतो बघा. माणसं आडवे जाती कामा नाही. माणसं इतके आडवे जातात, कीर्तनकारच तो नव्हता पाहिजे, गायकच तो नव्हता पाहिजे, वादकच तो नव्हता पाहिजे, संस्कृतीवालाच तो नव्हता पाहिजे, भोंगाच तिकडं. अरे भोंगाच घेऊन जाय घरी, काय बोलतील महाराज. इतके माणसं जळके असतात. एखाद्याने जर चांगली गाडी घेतली ना, त्यांनी म्हणावं तुमची गाडी म्हणजे आमची गाडी, आडीनडीला दवाखान्याला कीर्तनाला नेता येईल. ते म्हणते ते निवय हप्त्याव घेतली सर. अरे आम्ही हप्त्याव घेऊ नाही तर सप्त्याव घेऊ, आपल्या सप्त्याचेच आहेत ना महाराज. अंधश्रद्धा डोक्यातून काढून टाका. एक जण काय झालं, इतकी अंधश्रद्धा, एक म्हणला देवच नाही जगात, देवच नाही जगात. त्यांनी भारी भाषण केलं, देव नाही जगात, देव नाही जगात. आणि भारी भाषण केलं, माझ्यासारखं केलं. म्हणे अहो तुम्ही खूप सुंदर भाषण केलं, एवढं तुम्हाला कसं जमलं. तो म्हणला देवाची कृपा. कळालं का? हां, म्हणजे त्यांनी देव नाही याच्यावर भाषण केलं आणि ते म्हणला देवाची कृपा. तुम्हाला असं वाटत असेल ना, देवाची कृपा आपल्यावरती व्हावी, देवानं आपल्यावरलं संकट दूर करावं. आपण निस्वार्थ भावनेने श्रद्धेने देवाला त्या भजा, त्या भगवंताचं नामस्मरण करा. महाराज जगामध्ये नामस्मरणामध्ये फार ताकद आहे. जसं झाडामध्ये सार तुळस आहे, दुधामध्ये सार तूप आहे, तसं नामामध्ये सार भगवंताचं नाम आहे. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, दे मज प्रेम सर्व काळ. या नामाचं महाराज महिमा फार अलौकिक आहे. या कधी कधी सांगू का काय असतं, आपण नामस्मरण केलं ना, फायदा आपल्यालाच आहे. पण हे जग ना, हे स्वार्थी जग आहे. फायद्याशिवाय कोणती गोष्ट करत नाही. तुम्ही कीर्तनाला बसलात ना, तुम्ही स्वार्थपोटी कीर्तनाला बसलात. कोणता स्वार्थ सांगू का, तुमच्या अंतकरणामधलं पाप मुक्त व्हावं आणि तुमच्या अंतकरणामध्ये पुण्य प्राप्त व्हावं, याच्यासाठी तुम्ही कीर्तनाला बसलात बघा. स्वार्थी दुनिया आहे. जगद्गुरू तुकोबारायांकडे एक जण गेला, म्हणे महाराज आम्ही भजन करायला तयार आहोत.
तुम्ही म्हणता ना भजन करा, आम्ही नामस्मरण करू, भजन करू, तुम्ही सांगाल ते करू, पण नेमकी फायदा काय? जगद्गुरू तुकोबाराय म्हणले फायदा निश्चित आहे. जगद्गुरू तुकोबाराय म्हणले नामापाशी इतका मोठा फायदा आहे ते जगद्गुरू तुकोबारायांनी अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे नाम, तुका म्हणे नाम, तुका म्हणे नाम, पाशी चारी मुक्ती. तुका म्हणे नाम, पाशी चारी मुक्ती. तुका म्हणे नाम, पाशी चारी मुक्ती. ऐसे बहुत ग्रंथी बोलिले, ऐसे बहुत ग्रंथी बोलिले. विठ्ठल विठ्ठल मन वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल मन वेळोवेळा. ऐसे बहुत ग्रंथी बोली रे, ऐसे बहुत ग्रंथी बोली रे. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा. अभंगाच्या शेवटच्या टाळमध्ये जगद्गुरू तुकोबारायाने आपल्याला सांगावं, तुका म्हणे नामा पासी चारी मुक्ती. ऐसे बहुत ग्रंथी बोली गेले. तुम्ही जर भगवंताचं नामस्मरण केलं, नामस्मरण भजन केलं ना, तुम्हाला 4 मुक्त्या निश्चित भेटतील. एवढा मोठा तुमचा फायदा आहे. फायदा म्हणजे तो काय आहे? नामापाशी 4 मुक्त्या आहेत ना, तर त्या 4 मुक्त्या म्हणजे समीपता, स्वरूपता, सायुजता, सलोपता. या 4 मुक्त्या तुम्हाला निश्चित भेटतील. ऐसे बहुत ग्रंथी बोलिले. आपल्याला मौलिक ज्ञानोबरायांनी सुद्धा सांगावं, देवाचे द्वारी उभा क्षण भरी, तिने मुक्ती चारी साधिल्या. 4 मुक्त्या तुम्हाला निश्चित भेटतील. त्यासाठी तुम्हाला भगवंताला शरण जावं लागेल, भगवंताच्या पायावरती चरणावरती डोकं टेकावं लागेल. जसं तुकोबारायाने आपल्या चरणावरती डोकं टेकवलं ना, लागून या पाया. बरं मला सांगा, जगद्गुरू तुकोबारायांकडे काही कमी नव्हतं, तरी आपल्यासारख्याच्या पाया पडतेत ना. येतो कळवळा म्हणून या, आपल्यासाठी लहान झाले. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगी साखरे चारवा, मुंगी साखरे चारवा. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. ऐरावता रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. लहान व्हायला शिका, नम्र व्हायला शिका. जग तुम्हाला किंमत दिल्याविषयी राहणार नाही. म्हणून आपण भव्यदिव्य एवढा कीर्तन महोत्सव आयोजन केला ना. म्हणून आपण संयोजक, आयोजक, पाहुणेरावळे, गणगोत्र, मित्र परिवार यांचे सर्वांचे आभार मानूया. झालेली कीर्तन रूपी सेवा आपण पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी आपण समर्पित करूया. आणि समर्पित करत असताना समर्पण करा. देवाला समर्पण फार महत्त्वाचं आहे महाराज. आणि जाता जाता तुम्हाला एक वाक्य सांगून जाईन. तुम्ही आलात ना एवढ्या कीर्तनामध्ये, आपण झोपताना 2 माणसाची कधी आठवण काढून झोपत जा बघा. एक म्हणजे आपल्या देशावरचा जवान आणि दुसरा म्हणजे आपला शेतकरी राजा, ज्याच्यामुळे आपण अर्धी भाकर सुखानं खातोय ना, त्या जगाचा पोशिंदा शेतकरी राजाला कधी विसरू नका गड्या. आणि दुसरं म्हणजे देशाच्या सीमेवरती रक्षण करणाऱ्या जवानाला कधी विसरू नका. आपण जी सुखाची भाकर खातोय ना, या 2 जणांमुळं खातोय. म्हणून देशाच्या शक्यतो सीमेवरचे जवान कोणाचे असतात? एखाद्या पुढाऱ्याचं मुलगा कधी मिलिटरीमध्ये जात नाही, एखाद्या राजकारणी माणसाचा मुलगा कधी फौजी होत नाही. अहो, जगाचं रक्षण, सीमेवरती रक्षण तोच करतो ज्याची आई जनावरच्या झारा काढते, ज्याचा बाप शेतात दाऱ्या धरतो ना, त्याचं पोरग अख्खा भारत देश सांभाळतं. म्हणून त्यांची आठवण काढून जगा. आणि झालेली कीर्तनरूपी सेवा आपण त्यांच्या चरणी समर्पित करून इथं सेवेला पूर्णविराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय
पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आजचा भाग छान झाला. आपल्यातला भक्तिपूर्ण स्नेह असाच उत्तरोत्तर वृद्धिंगत होत राहणार आहे कथा कीर्तनांमधून. याबद्दलचीच पोचपावती देणारा हा अभिप्राय कळवलेला आहे युवा शेतकरी उद्योजक विश्वजित पंडितराव देशमुख यांनी. ते लिहित आहेत, झी टॉकीजमुळे आम्हाला नवीन तरुण महाराजांचं कीर्तन दररोज ऐकायला मिळतं. कानांवरून असे विचार गेल्यामुळे वैचारिक ज्ञानदानाची शिदोरी आम्हाला मिळते आणि खरोखरच मानसिक थकवा दूर होतो. धन्यवाद झी टॉकीज. विश्वजित पंडितराव देशमुख. तुम्हालाही अभिप्राय किंवा प्रतिक्रिया कळवायच्या असतील तर ईमेल ॲड्रेस आहे ztalkies@zee.com. तुमच्या उत्तम अशा प्रतिसादाची नेहमीच आतुरतेनं वाट पाहतो. आणि आता गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या आपल्या आवडत्या कार्यक्रमात या भागात इथेच थांबते. पुन्हा भेटूया उद्या सकाळी ठीक 7:30 वाजता. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.